असेल तो अक्षय म्हणजे अवक्या यांचा आज वाढदिवस आहे. आणि विकी केने नो डाऊट आमने गावाचा विकी केने इज द ग्रेट ग्रेट. दीपेश भोईर यांच्याकडून खास वीर बजरंग कारिवली टीमला दुपारचं सत्र आहे आणि काय हवं आहे दुपारच्या सत्रामध्ये ती मेजवानी दीपेश दादा यांच्याकडून देण्यात आलेली आहे. शेलके ब्रदर्सचे हॉनर डॅशिंग अंदाज नेहमीच असतो, कुठल्याही गोष्टीची कमतरता नाही आहे असे आमचे तुषार शेलके. तर टाळ्यांचा आवाज नेहमी अंदाज अपना अपना आपण पाहतोय. अक्षय पाटील निश्चित चेहऱ्यावर त्यांचा बघा तुम्ही नेहमी सातत्याने हास्य असतोय. आज तर त्यांचा बड्डे आहे आणि बड्डेच्या दिवशी कुठलाही खेळाडू काय चमत्कारिक कामगिरी करतोय सर्वांना माहीत आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जर विचार केला बोटावर मोजणे इतके खेळाडू आहेत की आपल्या वाढदिवसाच्या दिवशी शतक ठोकले, त्यामधून सचिन तेंडुलकर सरांचं नाव एकदा येतोय. अवक्या काय करेल, वाढदिवस अवक्याचा आहे आणि त्याचे निकटवर्तीय मित्र निश्चित विकी केने इथं मात्र त्यांना शुभेच्छा देतील हे अपेक्षा आहे. सामन्याला सुरुवात होताना पाहतोय आपण तमाम क्रिकेट रसिकाचं मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो आपण एन्जॉय करत आहेत स्वर्गीय महेश बार्शी स्मृती चषक 2025चा फायनल डे. इशारा आहे ते सामन्याला सुरुवात. चेंडू सोपवायचे आहे. आयोजक कमिटीचे मेंबर सागर बॉल द्यायचे. तर निश्चित पाहतोय की आपण वीर बजरंग कारिवली टीमला खास करून आदरणीय दीपेश रमेश भोईर यांच्याकडून आता मेजवानी आहे. सतत तो आहे दुपारचा लंच. भिवंडी टेनिस क्रिकेटमध्ये जर विचार केला आपण एक विकी केने ग्रेट आणि दुसरा अक्षय म्हणजे अवक्या, आणि आज अवक्याचा बड्डे आहे आणि आमच्यासोबत विकी केने दादा हे जॉईन झालेले आहेत. त्यांनी खास अक्षय पाटीलला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दिलेल्या आहेत. सामन्याला सुरुवात करूया आपण. हा सामना अटीतटीचा अटीतटीचा हा शब्द का आला, कारण की दोन्ही संघ खूप परफेक्ट आहेत. वीरताना दापोडे नो डाऊट भिवंडीमध्ये नाही तर आउट ऑफ भिवंडीच्या बाहेर सुद्धा आपल्या नावा जो शूरवीर आहे त्याप्रमाणे कामगिरी करणारा हा संघ आपण पाहतोय. पण समोर अक्षय आहे. पहिला चेंडू हा ऑफ ड्राईव्हचा फटका पाहतोय आपण. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनकडे चेंडू डीपमध्ये ट्रॅव्हलिंग होतो, थोडासा फंबलिंग पाहतोय पण एकच रन इथं मात्र अक्षय कंप्लीट करेल. खातं उघडते, स्वतःचं टीमचं खातं उघडलं गेलं. दोन्ही टीमचे राखीव खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आहेत. सज्ज होताना गोलंदाज याच पात्र आडव्याटने फटका आहे. चेंडू हवाई फायर खूप छान झेल कंप्लीट. यस प्रितेश पाटील. काय झेल सुपर टिपलं पाहिलं पण रिप्लेमध्ये जवळपास 10 ते पावलाचा रनअप पार केलंय. आणि प्रितेश पाटील जर म्हटलं नो डाऊट चिंट्या स्वीट टर्निम्स. एक चांगला झेल कंप्लीट. क्रमांक 3 वर धनेश आमच्यातून आमचे लडके मान्यवर सर रजा घेताना पाहतोय आपण. दादा आपण आलात या स्पर्धेच्या माध्यमातून भेट देण्यासाठी. नो डाऊट दोन्ही व्यक्ती खूप मोठे व्यक्तिमत्व. सविंद्र गाव जर म्हटलं रामदादा पाटील, गावाचा विकास सर्वात प्रथम मुद्दा असतो त्यांचं. गोरगरिबांचा मुद्दा सर्वप्रथम माझ्या डोळ्यासमोर, म्हणून तर रामदादा कित्येक वर्षापासून ग्रेट आहेत. ते सज्ज होताना गोलंदाज हुकचा फटका खाली क्षेत्र निवडलाय. चेंडू जाईल लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. सीमा पार पार आला ह्यात
चौकार. दापोडेतून आमच्यासोबत आमचे एक लाडके क्रिकेट प्रेमी आमच्यासोबत जॉईन झालेले तर संजय पाटील दादा हे यूट्यूबच्या माध्यमातून आपल्या गावाच्या पोराचं लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून खेळ पाहतोय आणि त्यांनी शुभेच्छा दिलेले तर वीर तानाजी दापोडे या टीमला. लहान चेंडू होता, जागा बनवली, बॅकफुटला गेला आणि कमालीचा हुकचा फटका पाहिला आपण. चौकाने मात्र बॅटर जतीन आपला खाता उघडतोय. टीमची धावसंख्या 5 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. दीनानाथ अजून चांगलं उच्च कोटीचं खेळाचं प्रदर्शन पाहतोय. ओ विकेटचं पतन, डबल साऊंड कॉमेंट्री बॉक्सपर्यंत ऐकायला मिळाला. पंचाला कुठली दिक्कत नाही आहे. परतीचा प्रवास करताना अजून एक बॅटर, दयनीय स्थिती. दुसरा गडी बाद परतीचा प्रवास करताना पाहतोय आपण. धावसंख्या जर पाहिली धावफलकावर फक्त 5 आहे. नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय जो स्वीकारला त्यावर मात्र मोहर लावताना दीनानाथ. दापोडे संघ जर म्हटलं राजन पाटील दादांचं आठवण नेहमी सातत्याने येतोय. आता मात्र त्यांनी रेग्युलर क्रिकेटला रामराम ठोकलंय आणि नवी इनिंग 40+ मध्ये त्यांनी जॉईन केलेलं आहे. राजन पाटील ब्लॅक डायमंड ऑफ भिवंडी. जुनं ते सोनं म्हणतात. एक चांगले क्रिकेटर, कधी पण पंचाची उज्जत न घातली. आयुष्यामध्ये कित्येक टुर्नामेंट त्यांनी गाजवले. हर्ष अजून टीमसोबत आहे. प्रितेश हा सुद्धा आहे. दीनानाथ निश्चित नो डाऊट मोठे ऑलराऊंडर पाहतोय आपण 40+चे राजू पाटील, म्हणजेच आम्ही त्याला दादा सांगतोय. त्यांनी सुद्धा वितन दापोडे टीमला शुभेच्छा दिलेत. खूप खूप धन्यवाद दादा. यावेळेस पाहता फक्त हलक्यात आणि चेंडूला ड्राईव्ह केले मिड ऑफला. तोपर्यंत संधी होती एक सिंगल कंप्लीट करण्याची. धनेश आपलं खातं उघडते. टीमची धावसंख्या 6. धीमी आणि संत सुरुवात पाहायला मिळते. गावदी स्फोट किवणी देऊया टीमची. यावेळेस पाहता ऑन ड्राईव्ह एक सिंगल, पण इथं मात्र धोका निर्माण झालाय. पण सुरक्षित निश्चित पॉपिंग क्रीममध्ये पोहोचले. इथं पाहतोय आपण अक्षय, आज त्यांचा बड्डे आहे आणि एक चांगली खेळी करेल अशी अपेक्षा आहे. दबाव आहे पहिल्या षटकामध्ये, त्या दबावाखाली तो आहे असं साफ दिसतोय, कारण की सिंगलमध्ये कन्वर्ट करतोय. धावसंख्या पाहतोय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2/7. दिनानं त्यांचं अतिशय चांगलं षटक इथं मात्र समाप्त होतोय. चला आपण वेळेचा भान ठेवायचं आहे. यानंतर जो सामना होईल त्याला दोन्ही टीमचे संघटक आपण सज्ज राहायचे. दापोडे विपक्ष नांदकर हा सुद्धा सामना चांगला पाहायला मिळेल. वडगर आणि नांदकर अशी फाईट आपल्याला पाहायला मिळेल. आणि कारण की कधी कधी सातत्याने आवाज दुसरीकडे जर आला तर माणूस कन्फ्यूज होऊ शकतोय. नाही, स्वतःची चूक मान्य करायला हरकत नाही आहे. जो चूक मान्य करतो तो ग्रेट बनतोय. यस, अशा काही घटना होतात. यस, आमचे सुदर्शन दादा आम्हाला माहिती देतात की पोगाव बी चे जे सर्व खेळाडू आहेत, आपण सर्व टोटली ए बीचे जेवढे पण खेळाडू आहेत आपण बॉन्डी लाईनचा ताबा घ्यायचा आहे आणि व्यासपीठावर सुद्धा आपण यायचं आहे. वडगर विपक्ष नांदकर, चला दोन्ही टीमचे संगणक आपण सज्ज राहायचं आहे. पहिलं षटक समाप्त झालंय. चांगलं षटक हाताळलं गेलं. सज्ज होताना गोलंदाज राईट टाइमवर द विकेट मारा करण्यासाठी. यास पात्र फोर्सिंग फटका हवेत आहे आणि इथं अजून एक धक्का बसलाय.
सागर अजून एक चांगला बॅटर, खूप मोठं नाव आहे सागरचं. पण बऱ्याच वर्षापासून पाहतो की या खेळूला आपण ओपन क्रिकेटमधून थोडंसं माघार घेतलेली आपल्या गावासाठी तो जास्तीत जास्त खेळ दाखवतोय. अक्षय सुद्धा आज चमत्कारिक बॅटिंग करू शकला नाही. याचं एक कारण पाहतोय की आपण वीरताना दापोडे टीमची गोलंदाजी अतिशय चांगली पाहतोय आपण. गोलंदाज गीतेश सज्ज होताना पहिलं विकेट प्राप्त करतोय. हा चेंडू मात्र लाईन कुठे पंच चेक करतील. निश्चित उजष्टीच्या खूपच बाहेर पंचाची दुनिया समांतर रेषेत वाईटचा इशारा येतोय. हा बॉल वाईट घोषित केलाय. धावसंख्या आता मात्र पुढे सरते ती 8-3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. धनेश आणि सागर ही जोडी आता मात्र स्ट्राईकला. सागर याच पात्र सागर ची खेळी संपुष्टात येईल काय, पण खेळ होण्यासारखी संभावना दिसत नाहीये कव्हरकडे. आणि एक सिंगल सागर कंप्लीट करतोय, खातं उघडतोय स्वतः आपलं. आणि टीमची धावसंख्या 9. धीमी आणि संत सुरुवात गावदी स्फोट केवणी दिवे या टीमची सुरुवाती खराब झाली होती. आणि आता मात्र दुसरं षटक चांगला हाताळताना गीतेश. यावेळेस पात्र अजून एक विकेटचा पतन पाहायला मिळेल काय. चांगलं झेल कंप्लीट केलं. मेन गेट आहे तिथं घरासमोर 2 गाड्या पार्किंग केल्या आहेत. गाडी नंबर मी आपल्यापर्यंत पोहोचवतोय 4287 आणि 3327. गाडी नंबर एकदा परत आपण ऐकून घ्या, 4287 आणि 3327. गाड्या जर कोणाची असेल तर आपण तिथून काढायचे आणि आपल्या स्टेटच्या मागं पार्किंग आहे तिथं आपण आपल्या गाड्या पार्किंग करायच्या मित्रांनो, कारण की आपल्यामुळे दुसऱ्या कोणाला तकलीफ होणार नाही ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. परत एकदा सांगतोय, गाडी नंबर 4287, गाडी नंबर 3327. वळूया आपण मैदानाच्या आतमध्ये. पडझड कायम आहे. पटावर हेजी लावण्याचं काम गावदी स्फोट केवणी दिवे टीमचे बॅटर करताना. नाणेफेकीचा कॉल गमावल्यानंतर मात्र नाजूक स्थिती. भारतीय टीमची सुरुवात अतिशय झकास. पहिल्या चेंडूवर जयस्वालनी सुरुवात केलेली आहे. मला तर वाटते की जयस्वाल तिन्ही फॉर्मॅटमध्ये असणं गरजेचं आहे, पण कुठंतरी आपण सांगू शकत नाही. वरती बॉस आहे, नो डाऊट हे उल्लेख करणं योग्य नाही आहे. आणि टेनिस क्रिकेट भिवंडीमध्ये तसं चालत नाही जास्त, कारण की आता जेव्हापासून असोसिएशन बनले तेव्हापासून खूप चांगले चांगले एका गावामध्ये गावाचा खेळ वेगळा असतो. खराब चेंडू होता, योग्य वापर, फक्त दिशा दिली. लॉंग लेगकडे चेंडू फरार होईल सीमा पार. पंच इशारा करतायत हा चेंडू चौकार. खराब चेंडू होता आणि संधी निर्माण झाली दर्शन याला आणि चेंडूला दर्शन करून दिलं बाउंड्री लाईनचं. धावसंख्या 13. गीतेश मारा करतोय. यॉस पात्रा फटका ऑन द राईटचा. चेंडू हवेत आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येत होता. एका टप्प्याने चेंडूला गॅदर करतोय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि त्यापूर्वी पात्र फक्त आणि फक्त एक सिंगल इथे मात्र कंप्लीट. धावसंख्या 14. प्रत्येक खेळाडू आपण बाउंड्री लाईनचा ताबा घ्यायचा आहे. जेवण झाल्यानंतर जनमान पोगाव ए टीम असो की मात्र बी टीम. चांगला चेंडू, मनगटी फटका, फ्लिकचा फटका पाहिला, पण ऑनसाईडकडे चेंडूला वळवलंय आणि प्रितेश अतिशय वेगात चेंडूवर फील करतोय आणि फक्त आणि फक्त एका सिंगल षटकाची समाप्तीचा इशारा आलाय पंचाच्या माध्यमातून. 2 षटकामध्ये जर विचार केला आपण 7.50ची सरासरी मामूली सरासरी आहे. प्रतिस्पर्धी टीमचा जर विचार केला आपण खूप मोठी बॅटिंग लाईन या टीमकडे आहे. योग्य निर्णय म्हणता येईल इथं मात्र वीरतान दापोडे टीमचं. नाणेफेक जिंकून अशा ढगाळ वातावरणामध्ये आम्ही क्षेत्ररक्षण करणार टीमच्या कॅप्टनने सांगितलं होतं आणि कमीत कमी धावसंख्या थांबवण्याचा प्रयत्न करणार असं भाकीत केलं होतं आणि तो योग्य ठरताना आता मात्र दोन्ही सलामीचे गोलंदाज दीनानाथ यांनी अतिशय अप्रतिम षटक हाताळलं. त्यानंतर मात्र गीतेश हा सुद्धा चांगला षटक हाताळलाय. 8 धावा, 2 गडी बाद केले. 2 गडी बाद केले. तिथं मात्र पाहतोय आपण पहिल्या षटकामध्ये दीनानाथ यांनी
चांगली पार्टनरशिप गोलंदाजी सुद्धा होणं गरजेचं आहे. तुमचा पार्टनर एक विकेट घेतो, तुम्ही मार खाता, तर त्याला चांगली पार्टनरशिप म्हणत नाही आहे क्रिकेटच्या भाषेमध्ये. दोन्ही पार्टनरशिप चांगली पाहतोय आपण गोलंदाजीच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवर लेमन कट, एक हाफ चान्स होता विकेट किपरकडे पाहतोय आपण, तो कन्व्हर्ट करता आला नाही. एक सिंगल मिळते पहिल्या चेंडूवर प्रितेश या गोलंदाजीच्या माध्यमातून. धावसंख्या पुढे सरकते ती धावसंख्या 16. बॅटर खेळपट्टीवर आता स्ट्राईकला असेल तो मध्ये पाहतोय आपण दर्शन. यास पाहतो सरळ बॅटने फटका डाऊन द ग्राउंड हवेत आहे. झेल ड्रॉप, सोपं खेळ होतं पण कन्व्हर्ट करता आला नाहीये. जीवनदान मिळाले बॅटर पाहतोय आपण दर्शन याला. टीमची धावसंख्या 17. सागर अजून खेळपट्टीवर आहे, धीमी बॅटिंग करतोय. खूप मोठं नाव, नावाप्रमाणे अजून कामगिरी करता आली नाही. षटकाराचा बेताल बाशमंजाची ओळख आहे या टीमकडे. हो, चांगला चेंडू उजव्या स्टीवर थोडंसं गतीमध्ये परिवर्तन केलं होतं, वेगात बॅट फिरवली आणि नंतर चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय. अजून एक चांगला षटक हाताळताना प्रितेश. प्रत्येक गोलंदाज खूप छान कामगिरी करताना पाहतोय आपण वीरताना दापोळे या टीमच्या माध्यमातून. यास पात्र विकेट विकेट विकेट. क्रिकेटच्या पटलावर विशाल सर जर गोष्ट केली आपण बॅटरच्या, तुमची तुमच्या पायाची हालचाल होणं गरजेचं आहे. कारण की शरीराच्या दुरून जर तुम्ही फटका खेळणार तर तो तुम्ही त्याच्यात सक्सेस होत नाही आहे. हर्षद षटकार किंग, अंदाज छपना वही आहे. नवीन बॅटर सूरज येतोय खेळपट्टीवर, स्ट्राईकला असेल. प्रितेश चांगलं षटक हाताळताना आपला पहिला विकेट प्राप्त करतोय. निम्मा संघ गारद झालाय 17 धावसंख्येवर. अजून एक धमाका पाहतोय आल्या पावली. सूरजच्या बॅटमधून क्लास फटका स्लॉक केलंय, मिडविकेटच्या वरतून आला ह्या दणदणीत षटकार. संगणक आणि नानकर ही चौथ्या वेळेस पुकार आहे. वडगड टीमचा संगणक जर आपण आला असेल तर वडगर आलेला आहे, वेलकम. नानकर टीमचा संगणक, कारण की आपला प्रतिस्पर्धी टीमचा संगणक व्यासपीठावर आहे. आपण वेळ न घेता लगेच यायचं आहे, कारण की तिसरं षटक प्रगतीपथावर पहिला डाव समाप्त झाल्यानंतर इथं उपस्थित राहणं गरजेचं आहे. आक्रमण आता मात्र करावं लागेल. काय क्लास फटका सूरजच्या बॅटमधून. आल्या पावली षटकारांनी आपल्या डावाची सुरुवात करतोय. अजून एक धमाका करायचा होतं. प्रश्न विचारला पण पाहतोय की आपण पंच सांगतायत की उजव्या स्टिकच्या बाहेर चेंडू होता आणि लेगबाईच्या स्वरूपात एक सिंगल मिळते. धावसंख्येत बदल पाहतोय. धावसंख्या आता मात्र पुढे सरकते ती 24. षटकाची समाप्ती, 3 षटकाच्या समाप्तीनंतर 24 8.33ची सरासरी पाहतोय आपण. बॉलिंग विश्लेषण पाहूया आपण. कसा आलेख वरती गेला किंवा खालती आला. पहिल्या षटकामध्ये पहिला आपण 7 धावा दिनात खर्च करतोय, 2 विकेट प्राप्त करतोय. थोडंसं एका धावेने आलेख वरती गेला पाहतोय आपण. 8 धावा खर्च केल्या, त्यामध्ये 2 विकेट प्राप्त केल्या आणि तिसऱ्या षटकामध्ये अजून 3 धावेने आलेख वरती गेला, म्हणजे एकूण 9 धावा खर्च केल्या आणि चांगली बॉलिंग. खूप छान. हे पाहू शकता ज्या इनिंगमध्ये कॉमेंटेटर त्याचं पण नावाचा उल्लेख करताना वा बाई वा. बॅटिंग आपण पाहतोय गावदेवी दिवेश संघ करताना. नाजूक स्थिती, पहिल्या षटकापासून दबाव तो झुकारता आला नाही. सूरज खेळपट्टीवर आहे. अजून पाहतोय आपण 2 चेंडूवर 6 या धावसंख्येवर अंतिम षटक टाकण्यासाठी गोलंदाज समीर. समीरचा पहिला चेंडू, लाईन काय चांगली आहे, खूप छान लेंथवरचा चेंडू पाहिला, पण आडबॅटिंग खेळण्याचा प्रयत्न होता. वेगवान चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये. संघर्ष धावाचा इथं जर विचार केला आपण तर नो डाऊट चांगली सुरुवात सौरभच्या माध्यमातून.
परत एकदा राईटामध्ये विकेट सज्ज होतोय मारा करण्यासाठी. यावेळेस पात्र हा फटका पाहतोय आपण. टर्न केला होता चेंडूला लॉंग ऑन क्षेत्राकडे. हर्षद चांगला क्षेत्ररक्षक, त्याच्या हातून तुम्ही दुसरी धाव घेऊ शकत नाहीये. हर्षदकडून दुसरी धाव घेऊ शकत नाहीये. चांगला थ्रो कनेक्ट केला आणि 6वा धक्का बटलाय गावदी स्पोर्ट केवणी देवट टीमला. चांगला बॅटर परतीचा प्रवास करताना आपण पाहतोय. नवीन बॅटर खेळपट्टीवर पाहतोय. क्रमांक जर विचार केला आपण 8व्या क्रमांकावर बॅटिंग करण्यासाठी प्रसाद येतोय. शेवटचे षटक प्रगतीपथावर समीर सुद्धा आपल्या टीमसाठी चांगलं षटक हाताळताना पाहतोय. 2 चेंडू टाकल्या गेले, त्यामध्ये त्यांनी 1 धाव खर्च केली आणि 1 धावचीच्या स्वरूपात गडी प्राप्त केलाय. जो दबाव पहिल्या षटकापासून टाकला होता तो दबाव कायम आहे. 4ही गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल ज्या प्रकारे हा षटक त्यांनी हाताळलेला आहे. खेळपट्टीवर अजून दर्शन आहे. आता मात्र दर्शनला चांगली बॅटिंग करणं गरजेचं आहे. या पाहता दर्शनच्या बॅटमधून देखना फटका आहे. उंच 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 आणि लांब लांब पल्ल्याचा हा उत्तुंग षटकार. काय क्लास फटका पहिला पण लाजवाब हा हुकचा फटका होता. उंच उंच आणि लांबच लांब षटकार खेचलाय. धावसंख्यापती धावफलकावर 31-31. अंतिम षटक प्रगतीपथावर. यशमात स्लॉक स्वीपचा फटका पाहतोय आपण. हा चेंडू पाहतोय आपण मिडविकेट क्षेत्राकडे. अतिशय वेगात दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न पोहोचेल की नाही आणि पंचाचा बोट आकाशाकडे. अजून एका बॅटरला सोडावं लागेल हा मैदान. नवीन बॅटर खेळपट्टीवर येताना पाहतोय आपण. आता मात्र काही चेंडूचा खेळ बाकी आहे. धावसंख्या 32 पर्यंत मजल मारताना पाहतोय आपण. एक सम्मानजनक स्थितीकडे आता मात्र वाटचाल करताना हा जो सामना पाहतोय मित्रांनो आपण. वीर दापोडे पक्ष गावदी स्पोर्ट केवणी दिवे. नवीन बॅटर मनोज. यावेळेस पात्रा परत एकदा चुकीचा फटका आहे. उंची जास्त मिळाली, लांबी कम आणि वाट पाहत होत्या या झेलची. अजून एक बॅटर पाहतो की आपण. या पहिल्या इनिंगचा हा शेवटचा चेंडू असेल. मेघू आलाय. पाहतोय आपण ज्या प्रकारे परत एकदा हा चेंडू चांगला होता पण काय घडलंय. एक सिंगल इथं मात्र कम्प्लीट होताना पाहतोय आपण. आणि याचबरोबर पाहतोय की आपण लेग बायचा इशारा आलाय. 4 षटकाची समाप्ती. टीमची धावसंख्या जर पाहिली 33. 34 धावाचं एक आव्हान उभं केलंय इथं मात्र आपण पाहतोय. आदरणीय भीमराव पाटील साहेब आपण टॉस बॉक्समध्ये यायचे. पाहतोय पण वडगर विपक्ष नानकर अशी फाईट पाहायला मिळेल. कॉईन छाप छाप आलेलं आहे
आणि दादांना विनंती की आपण व्यासपीठावर जाऊन विराजमान व्हायचं आहे. नाणेफेक जिंकलेली आहे श्री कालिका माता स्पोर्ट वडगर. यस, नवीन संघ मला वाटलं गावदेवी वडगर आहे का. दोन संघ प्रत्येक गावामध्ये झालेले आहेत, इथं आलात आहेत. थोडक्यात आयोजनाबद्दल आपली काय प्रतिक्रिया असेल? आयोजन खूप चांगलं आहे आणि आम्हाला खेळायची संधी दिली त्याबद्दल आम्ही त्यांचे खूप खूप आभार मानतो. प्रतिस्पर्धी संघ खूप चांगला आहे. नानकर या टीमच्या विरुद्ध नाणेफेक जिंकलेली आहे. आणि सर्वात पहिले काय निर्णय असेल? बॉलिंग. खूप खूप शुभेच्छा दोन्ही टीमला. यस, तर सामन्याला सुरुवात होताना आपण पाहतोय आणि या कॉमेंट्री बॉक्समध्ये सज्ज आहेत आमचे परम मित्र आणि मला वाटतं की सागरनी सुद्धा तयारी केलेली आहे. यस, मनोज ठाकरे सर. हॅलो, धन्यवाद पवार सर. आपण पाहतोय की 34 धाबांचं या ठिकाणी टार्गेट उभं केलं गेलं आहे वीर तानाजी दापोडे संघा समोर. एक गाव एक क्रीडा मंडल असं संबोधित असणाऱ्या भिवंडी तालुक्यातील हा एक नामांकित गाव वीर तानाजी दापोडे आपण पाहतोय. निश्चित या आमचं कॉम्बॉक्स पाहू शकता. माझ्या समवेत त्रिमूर्ती बसलेले आहेत. चला, सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. एक चांगलं नेट साफसूत्र आपण पाहतोय लाईव्हच्या माध्यमातून कव्हर केलेली NB टेलिव्हिजनच्या माध्यमातून ही स्पर्धा अप्रतिम पाहायला मिळते. तर चला, सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये लगेच पाठवायची आहे. 34 धाबांचं या ठिकाणी आपण पाहतो टार्गेट सेट केलं गेलं आहे वीर तानाजी दापोडे संघासमोर. क्रिकेटची पंढरी म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. दापोडे गाव हा आपल्याला पाहायला मिळते. भरपूर खेळाडू या गावामध्ये पाहायला मिळतात. मग कबड्डी असेल, क्रिकेट असेल की अन्य खेळ, या सर्व खेळांना प्राधान्य तिथं दिले जात आहे. सलामीची जोडी या ठिकाणी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये येते. गोलंदाज सुद्धा निवडलाय संघ नायकाने जय तुरे. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करेल. या ठिकाणी पाहतोय आपण सलामीची जोडी ही मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी पाहायला मिळते. हर्षद आणि जीत हे दोन्ही चांगले खेळाडू आहेत. नेहमी त्यांचा खेळ पाहायला मिळतोय चांगल्या प्रकारे. परंतु या ठिकाणी आपण पाहतोय छोटंसं आव्हान आहे. जेव्हा जेव्हा लो स्कोअर मॅच असते तेव्हा तेव्हा ही खूप रंगतदार स्थितीमध्ये अवस्थेमध्ये मॅचेस पाहायला मिळत आहेत. खास करून आज आपण जर पाहिलं तर पोगाव B संघाने हे दाखवून दिलेलं आहे की कमी धावांचं जर टार्गेट असेल तर ते थांबवणं कशा प्रकारे केलं जातं आणि त्याचं प्रत्यक्ष रूप मैदानाच्या आतमध्ये पाहिलं. खूप एन्जॉय केलं या पोगावकरांनी त्या मॅचला, त्या क्रिकेटला. परंतु इथे या ठिकाणी बोलूया आपण एक चांगले मॅच मित्र पाहायला मिळते. यानंतर आपण चांगली मॅच मित्र आपण पाहणार आहोत. वडगर वर्सेस नानकर ही एक फाईट पाहायला मिळेल. चला, स्पीडअप करा मित्र, खेळा लवकर सुरुवात करा. आजचा दिवस जो आहे तो फायनल दिवस आहे, मेगा फायनलचा दिवस आहे आणि आजचा शेड्यूल मित्र आपल्याला आजच पूर्ण करावा लागेल, यात मात्र काही शंका नाही आहे. बट तुमचं सहकार्य एक चांगली स्पर्धा घडून आणेल. म्हणून वारंवार सूचित केलं जातं की आपण वेळ वाचवा मित्र हो. आपण जेव्हा जेव्हा ही इव्हेंट स्पर्धा आयोजन करतोय, आयोजकांची तळमळ जी मनामध्ये असते ती समजून घ्या आणि वेळेवरती येऊन वेळेवरती तुमचं कार्य पूर्ण करायचं आहे. सुरुवातीचे 3 षटके 15 मिनिटाच्या आत कसे कंप्लीट होतील हे स्पोर्टमॅन स्पिरिट दाखवून करायचं आहे. गोलंदाज टर्न होतोय. यावेळेस पहिल्या चेंडूला दिशा दिली पाहतोय आपण. स्क्वेअरमध्ये आपण पाहतोय एक धाव या ठिकाणी घेतलीच जाते. एका धाव्याने स्वतःचं संघाचं श्रीगणेश केला जातो. अकाउंट ओपन केला जात आहे. पाहूया कशा प्रकारे धावा या अकाउंटमध्ये जमा केल्या जातील. 34 धावांचं माफक आव्हान आहे असं मी म्हणेन, कारण या खेळपट्टीवरती आपण पाहिलं तर जवळजवळ 88 धावांचं लक्ष आपल्याला पाहायला मिळालेलं आहे.
80 धावांचं आपण पाहिलं तर 2 वेळा लक्ष पाहायला मिळालं होतं. म्हणजे पाहू शकता ही खेळपट्टी फलंदाजाला साजेशी पाहायला मिळते. या ठिकाणी आपण पाहतोय उजवेष्टी सोडून जाते, नो डाऊट. पण आमच्याकडे बोलतात व्हाईट बॉलचा या ठिकाणी केला जातोय इशारा. एक अवंतर धावेचा भरणा, धावसंख्या 2 या अंकावरती जाऊन पोहोचते. या दुपारच्या सत्रात जेवण झालेले सर्वच या ठिकाणी उपस्थित खेळाडू असतील, प्रेक्षक वर्ग असतील आणि आमचे मान्यवर असतील आणि यूट्यूबच्या माध्यमातून NBTVच्या टेलिकास्टनुसार जुडलेले आमचे लाडके प्रेक्षक यांचंही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. यावेळेस सोडवलाय स्टँड अँड डिलिव्हर करण्याचा प्रयत्न फसला गेला आणि या ठिकाणी आपण पाहतोय पहिला झटका वीर तानाजी दापोडे या टीमला लागला गेला. पहिला गडी आपण पाहतोय जीत यांच्या रूपाने बाद होत असताना पाहायला मिळतंय. अति घाई संकटात नाही असं म्हटलं जातं, बट पहिलं ओव्हर जे आहे तर पॉवर प्लेचा आहे. तुम्हाला हवाई सफर करण्याची भरपूर मुभा असते, पण त्याच्यासाठी तुम्हाला शॉट सिलेक्शन करणं हे योग्य असतं. आता पण पाहिलं तर पॉवर प्लेमध्ये 2 खेळाडू आउटफील्डमध्ये असतात आणि ज्या ठिकाणी फिल्डर आहे त्याच ठिकाणी फटका खेळला गेला, ताकद कम पडली. परिणाम स्वरूप झेलच्या स्वरूपात फलंदाज या ठिकाणी होतोय बाद. आणि प्रसाद पाटील यांनी आपण जर पाहिलं तर बरोबर त्याचा अंदाज लावला गेला आणि अचूकरित्या जेच केली गेली कॅच आणि पहिला गडी या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळालं. लोंगापच्या रिझनमध्ये एक आउटफील्डमध्ये क्षेत्ररक्षक तैनात केला गेला आहे. आपण पाहतोय लोंगान आणि मिडविकेटच्या मध्ये काव कॉर्नरमध्ये एक खेळाडू तैनात केला गेला आहे. बाकी आपण पाहतोय शॉट थर्डमॅन, शॉट फाईन लेग. यस, सन्मानी या ठिकाणी सुंदरजी पाटील साहेब समाजसेवक पोगाव या मान्यवरांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आपलेही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे आणि आपण या क्रीडा मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. क्या बात आहे. चांगला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. फिल्डिंग प्लेस एक चांगली सजवलेली आहे या ठिकाणी आपण जर पाहिलं तर. या ठिकाणी पाहतोय पुन्हा एकदा गोलंदाज टर्न होतोय. यावेळेस उडवलाय हवेमध्ये आहे, पाहूया क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी. क्या बात आहे. अजून एक फलंदाज झेलच्या स्वरूपात होतोय बाद. शुभ आगमन होत आहे सन्मान्य सुंदरजी पाटील साहेबांचं या क्रीडा मंचावरती. त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वडगर संघाचा संघनायक आपण कमिटीशी संपर्क साधायचा प्लीज. आपण पाहतोय ज्या ठिकाणी फिल्डिंग प्लेस सजवली जाते त्याच ठिकाणी चेंडू हाताळला जातोय. जी व्यूवरनं आपण रचतोय त्यानुसार जर गोलंदाजी झाली तर निश्चित गोलंदाजाला त्याचा खूप फायदा मिळतोय आणि क्षेत्ररक्षणी प्रबल दावेदार असतं या क्रिकेटच्या खेळामध्ये आपण जर पाहिलं तर. आणि म्हणून तर पाहतोय आपण या ठिकाणी बॅक टू बॅक दुसरा विकेट या ठिकाणी पाहायला मिळतोय. दफसंगी जर पाहिली धापलकावरती तर 2 बाद 2 अशी खराब आणि संत सुरुवात पाहायला मिळते. 34 धावांचं लक्ष असतानाही या ठिकाणी आपण पाहतो कमर कसलेले आहे. आम्हाला धावा वाचवायच्या आहेत हे मनाशी बाळगलेलं स्वप्न जोपर्यंत पूर्ण होत नसतं तोपर्यंत मेहनत करायची असते आणि जेव्हा तुमच्याकडे मेहनत करण्याची क्षमता असते त्यावेळेस जिद्दीचा मोहरा तुमच्याकडे आपोआप येतोय आणि जिद्दीने कुठलेही काम केलेलं ते निश्चित त्याच्या पूर्वतास जाते. आणि खेळ असा भाग आहे की हार जीत पार्ट आहे, बट त्या खेळाच्या संयोगाने तुम्हाला त्याचा आत्मबल देऊन जातोय. हरलं तरी इतिहास आणि जिंकलो तरी इतिहास असा खेळ मात्र खेळण्यामध्ये प्रवृत्त होतो. यावेळेस पाहू शकता आपण काय फेकी केली होती. जसा चेंडू हातामध्ये आला तसा एका ॲक्शनमध्ये फेकले गेले. एकच धाव घेतली जाते, एकापेक्षा अधिक काय नाही आहे. 3 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्या आहेत. वडगर संघाचा संघनायक आपण कमिटीशी संपर्क साधायचा प्लीज विनंती असेल. आजच्या दिवसातील आपण पाहिलं तर ही एक चांगली मॅच, बट आपण पाहिलं तर कमी धावांची पाहायला मिळते. पुढील चेंडू. यावेळेस चेंडूचा पाठलाग करण्याचा जरूर प्रयत्न केला होता परंतु भरपूर बाहेर पंच आमच्याकडे दर्शवत आहेत. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. अंतर धावेचा भरणा या ठिकाणी आता मात्र पाहायला मिळतोय. धावसंख्या धापलकावरती 2 बाद 4. वीर तानाजी दापोडे फलंदाजी करतोय
परंतु लवकरात लवकर 2 गडी बाद झालेले आहेत. पाहूया याचा कटपर फिल्डिंग प्लेस अर्थात दिवे संघाचा फायदा होतोय. पुढे चेंडू, क्या बात आहे, वॉट बॉल पडल्यानंतर आतल्या बाजूने वळला जातो. आक्रमण करण्याचा प्रयत्न जरूर पाहायला मिळाला, बट चेंडू निघून गेला किपरच्या हातामध्ये. कुठल्या प्रकारची धाव नाही आहे. धावसंख्या स्थिर 4 या अंकावरती. या ठिकाणी आपण पाहिलं तर पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला आणि ज्या अनुषंगाने गोलंदाजी होणं गरजेचं होतं, सांघिक कृत्य करणं गरजेचं होतं, त्याच्यासाठी आपण पाहिलं तर चांगली काम क्षेत्ररक्षणाच्या दृष्टीने पाहायला मिळालं आणि चोखपणे गोलंदाजी अचूक टप्प्याचा मारा आपल्याला पाहायला मिळतोय. जयित तुरे यांच्या माध्यमातून 4 धावा फक्त खर्च केल्या गेल्या. आता मात्र विजयाचं समीकरण जर पाहायला गेलं तर 30 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे जर 10च्या सरासरीने पुढे इथून प्रति ओव्हर मागे धावा धावफलकावरती जमा कराव्या लागतील. वीर तानाजी दापोडे संघास सूरज नवीन गोलंदाज या ठिकाणी पाहतोय आपण, तयार होतोय, सज्ज होतोय. डावाला आवरावं लागेल, सावरावं लागेल. त्याच्यासाठी सुरुवात चांगली गोलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. मेघनाथ, मेघनाथ गोलंदाजी मार्कवरती तयार होतोय. सूरजला मागे ठेवलेलं आहे, प्राचारण प्रमोट केलेलं आहे दुसऱ्या ओव्हरसाठी मेघनाथ यास. पाहूया रणनीती चेंज केली गेली आहे, त्या रणनीतीचा कितपत फायदा उचलला जातोय हे पाहण्यासारखं राहील. गणेश ऑन स्ट्राईक, टॅग करण्याचा प्रयत्न होता, होत तसं बॅटच्या पटामध्ये घेता आला नाही आहे. आणि या ठिकाणी आपण पाहतोय की एकच धाव, एकापेक्षा अधिक काही नाही. धावसंख्या 5 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळते. क्षेत्ररक्षण व्यूहरचना जर पाहायला गेली तर चांगली रचली गेली आहे आणि त्यासाठी जाणला जातोय दिव्य संघ. आपण पाहिलं तर शॉट थर्मॅन पाहायला मिळते, पॉइंटला एक खेळाडू, आणि आपण पाहिलं तर एक्स्ट्रा कव्हर शॉटच्या रिजनला पाहायला मिळते आणि शॉट फाईन लेग हे सर्कलमध्ये पाहायला मिळतात. क्या बात आहे, व्हॉट बॉल, यू मिस, आय डेफिनेटली हिट. दांडी गुल, फलंदाज बाद होते बोल्टच्या स्वरूपात. परिस्थिती जेवढी गंभीर त्या ठिकाणी खंबीरपणे उभा राहतोय मेघनाथ. क्या बात आहे, दोन्ही गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. धावा कमी आहेत, खचून न जाता एक नैसर्गिक खेळी अचूक टप्पा या ठिकाणी पाहायला मिळतोय. परिणाम स्वरूप आपण पाहतोय 3 गडी बाद झालेल्या, फक्त 5 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अतिशय खराब या ठिकाणी परिस्थिती पाहायला मिळते वीर तानाजी दापोडे संघाची. याच्यानंतर आपण पाहणार होतो वडकर आणि नानकर याच्यामधली बिग फाईट, बिग लढत पाहायला मिळेल. अतिशय चांगली स्पर्धा मित्र. आज स्पर्धेचा समापन दिवस आहे, सांगतेचा दिवस आहे, मेगा फिनाले फायनल डे आहे आणि चांगलं आपण पाहिलं तर नियोजन पाहायला मिळते. खास करून आपण जर पाहिलं पोगाव गावामध्ये सागर पाटील असतील आणि तुषार शेलके असतील, यांच्या आयोजन नियोजनामध्ये खूप चांगली कामगिरी पाहायला मिळते. प्रत्येक गोष्टीवरती टिचून नजर नेहमी पाहायला मिळते. पुढे चेंडू, या वेळेसही पाहतोय आपण मटापट खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु आपण पाहतोय की मिड ऑफला चांगला क्षेत्ररक्षक तैनात आणि इथे आपण पाहतोय एकच धाव, एकापेक्षा अधिक काय नाही. या सिंगलने खेळ पुढे जातोय. धावसंख्या 6, 3 बाद 6 अशी अवस्था मैदानाच्या आतमध्ये. प्रितेश तालुका क्रिकेटमधील एक उत्तम नाव आणि आपण पाहूया त्यांची कामगिरी आज कशा प्रकारे होते. संघ अडचणीत आहे, संघाला उभारी देणं गरजेचं आहे. संकटात उभं राहणं हे सर्वात लक्षात राहणारी गोष्ट नेहमी पाहायला मिळते. यावेळेस पाहतव्याच्या आतील कडा शॉर्ट फायलिंगच्या रिझनमध्ये चेंडू ट्रॅव्हल झालं. चांगलं क्षेत्ररक्षण मित्र म्हणून त्या ठिकाणी कुठल्या प्रकारची धाव नाही आहे, निर्धावचे होते सांगता. धावसंख्या स्थिर राहते 6 या अंकावरती. एक चांगला ग्राउंड सुसज्ज. मागील काही वर्षामध्ये जर बघितलं तर कुठेतरी या ग्राउंडला आपण
स्क्वेअर पाहायला मिळत नव्हते. आउटफील्ड खराब होती, परंतु आता मात्र परफेक्ट सेप दिला गेला आहे. खास करून पोगाव ग्रामस्थांची ही मेहनत पाहायला मिळते. यावेळेस उजवेशी सोडून जाते, नो डाऊट वळतायत पंच. आमच्याकडे व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. एकतेचं बळ काय आहे ना, हे प्रबळ दाखवून दिलं जातं पोगावच्या माध्यमातून. एक दिंडीगडच्या कुशीमध्ये छोटंसं वसलेलं गाव, त्याचं नाव पोगाव, परंतु याच्यामध्ये एकतेचं बळ आपल्याला भरपूर पाहायला मिळते. आणि कुठलंही काम करताना एकता जर असेल तर ते चोखपणे बजावताना पाहायला मिळत आहेत. म्हणजे आपल्याला शाळेत असतानाही ती उदाहरणं आपल्याला कित्येक पाहायला मिळत आहेत. काय मुंगी एखाद्या सापाला घेऊन जाते का, तर त्या मुंग्यांमध्ये एकता असते. तसे आपल्या गावाला पुढे जर घेऊन जायचं असेल ना, तर गावकऱ्यांची एकी असणं खूप गरजेचं असतं. या ठिकाणी आपण पाहतोय की बात आहे, अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. एक खराब डिलिव्हरी नंतर मात्र एक चांगला चेंडू. धावसंख्या स्थिर आहे 7 या अंकावरती. दुसरं षटक चालू आहे. मेघनाथ चांगली गोलंदाजी करतोय. आज ढगाळ वातावरण आहे मित्र. असं जेव्हा वातावरण असते ना, या सृष्टीमधील प्रत्येक प्राणी मात्रामध्ये निराशेचं वातावरण असतं. पुढे चेंडू यावेळेस पाहतोय कार्पेटच्या साने चेंडू आपण पाहतो डीपमध्ये जातोय. दुरून क्षेत्ररक्षक येतोय आणि एकच धाव घेतली जाते. एकपेक्षा अधिक काय नाही आहे. चांगला कमबॅक गोलंदाज पुन्हा एकदा या ठिकाणी करून देते. पहिल्या ओव्हरमध्ये सुद्धा जर पाहिलं तर 4 होते आणि याही ओव्हरमध्ये आपण पाहतोय की 4 धावा खर्च केल्या जातात. एक गडी सुद्धा बाद केला जातोय. निश्चित आपण चर्चा करत होते की ज्यावेळेस ढगाळ वातावरण असते त्यावेळेस प्राणी मात्र जेवढे असतील, मग मनुष्य का नाही असो, त्याच्या जीवनामध्ये निराशा जसं वातावरण वाटतं. आणि जे शेतकरी असतील त्याच्या शेतीवरती हा खूप घातक वातावरण निर्माण असतोय. कारण रोगराई याच्यामध्ये खूप पसरली जाते. प्राणी मात्रामध्ये सुद्धा इथून आपल्याला पाहायला मिळत तर कुठेतरी वातावरण खराब पाहायला मिळतंय. वल्या खेळाकडे 2 षटकांचा खेळ संपन्न झाला. 8 धावा धापलकावरती लागल्या गेल्या आहेत. 34 धावांचं लक्ष होतं. त्याचा पाठलाग करत असताना कुठेतरी संत आणि खराब सुरुवात दापोडे संघाची पाहायला मिळाली. परंतु मी तर म्हणे कमर कसून गोलंदाजी, ज्याला मारवाडी रूप दिलं जातं, मारवाडी जसा कंजूसपणा करतो त्याहून अधिक कंजूसी या ठिकाणी 2 गोलंदाजाने करताना पाहायला मिळाले. कारण या 2 ओव्हरमध्ये एक पॉवर प्लेचं षटकही होतं. आता विजयाचं समीकरण जे आहे ते 26 धावांचं आहे. 12 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता. आपण पाहतोय या संपूर्ण स्पर्धेमध्ये 189 आपण पाहिलं तर 4 पाहायला मिळत आहेत आणि 181 सिक्सर. म्हणजे पाहू शकता त्यांची दोघांची झुंबड चालू आहे. मी पुढे जातो की तू पुढे जातोय, म्हणून ह्या खेळपट्टीला तेवढा डिमांड फलंदाजामुळे आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आता मात्र सूरजला तयार केले गेले आहे. पहिले सुद्धा तयार केलं होतं. संगणकाच्या डोक्यामध्ये काय प्लॅन आला, चेंज केला, परंतु त्या प्लॅनमध्ये यशस्वी झाले आणि प्रमोट केले गेले मेघनाथ याला आणि चांगले षटक प्रस्थापित केलं. सूरज येतो यावेळेस तिसरं षटक हाताळण्यासाठी. 26 धावा रोखायच्या, थांबवायच्या 12 चेंडूंमध्ये. हा षटक दोन्ही संघांसाठी खूप महत्त्वपूर्वक असेल. असेच गोलंदाजी राहिली तर दिव्य संघ हवी होईल. प्रबळ दावेदार विजयाचा शिल्पकार ठरण्याच्या मार्गावरती पाहायला मिळेल. परंतु या ओव्हरमध्ये 1-2 मोठे फटके आले तर निश्चितच जे सूत्र आहे ते चेंज पाहायला मिळेल, बदल पाहायला मिळेल आणि पुन्हा एकदा सामन्याचा जो करवट आहे तो मात्र बदलताना पाहायला मिळेल. परंतु क्रिकेटमध्ये ज्या वर्तमान काळामध्ये असेल ते सत्य मानलं जातं. काहीही वाकीत केलं तर क्रिकेट हा त्या गोष्टीला खोडून काढत असता. पाहूया पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीमध्ये काहीतरी चुकी पाहायला मिळाली. पुन्हा एकदा तयार झाले, सरसावले आणि इथं मात्र पाहतोय आपण बॅटची कडा थर्ड मॅनच्या रिझनला या ठिकाणी पाहतोय आपण. चेंडू मात्र ट्रॅव्हल झाला, सीमाराशी बाहेर गेला, चौकार. तेवढा दमदार नव्हता, असदार नव्हता, परंतु क्रिकेटमध्ये लकला खूप महत्त्व आहे आणि लक ज्या संघाकडे असेल निश्चित क्रिकेट त्याच्याकडे करवड बदललेला असतो आणि ते चित्र या ठिकाणी आपण पाहिलं तर दापोडे संघाच्या बाजूने पाहायला मिळतंय. पुढे चेंडू पाहूया काय घडतंय. आता मात्र चांगला ताकदवार फटका खेळण्याचा प्रयत्न, बट त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण तैनात आहे. ही व्यूहरचना आहे ना, खास करून आपण जर पाहिलं तर दिवे संघाची गावदेवी दिवे उत्तम, म्हणजे जर ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण लावलं जातं त्या पद्धतीने गोलंदाजी होते
आणि तेव्हा या ठिकाणी मोठा फटका लागत नाही आहेत असं चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. एकच धाव घेतली जाते, 12 धावा 13 धावा धापलकावरती लागल्या गेलेत. पुढे चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज होतोय तयार. आता मात्र इनर एज घेतली होती, परंतु कुठल्या प्रकारचा धोका नाही आहे आणि धावी नाही आहे. नेट धाव राहतोय चेंडू. 3 गडी बाद झाल्यात मतपूर्वक. आपण पाहिलं तर हर्षल असेल, जीत असेल, अजय असेल. आता गणेश आणि प्रितेशने मात्र डावाला सावरण्याचा प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणि प्रितेश असा एक खेळाडू आहे की सामन्याला कलाटणे देण्यासाठी माहिर असा हा खेळाडू प्रितेश ऑन स्ट्राईक. यावेळेस अल्टीपल्टी करण्याचा प्रयत्न होता, परंतु अतिशय वेगवान भन्नाट वेग आपल्याला पाहायला मिळतोय. आणि अशा भरे नजरेने सुद्धा पाहत होतोय, कारण हे कित्येक क्रिकेटर आपण पाहतोय जेव्हा त्यांच्या बॅटला जर चेंडू लागला नाही आहे तर निश्चित त्या पवित्रेकडे वळले जात आहेत, परंतु पंचांवरती कुठल्या प्रकारचा असर नाही आहे. डाट चेंडू निर्धावचे होते सांगता. बॅक टू बॅक दुसरा चेंडू. 13 धावांवरती धावफलक रोखून आहे, थांबून आहे. जणू काही अंजूर फाटा ते काढले, ट्रॅफिक जशी थांबून राहते तसा धावफलक या ठिकाणी थांबून आहे धीम्या गतीचा. त्याला गती देणं गरजेचं आहे. लोंगाण आणि लोंगापच्या मध्ये हा फटका येतो. एक धाव कंप्लीट केली, दुसरीचा प्रयत्न केला गेला, परंतु आपण पाहतोय अतिशय वेगाने या 2 धावा कंप्लीट झाल्या. या 2 धाव्यांनी धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या 15 या अंकावरती जाऊन पोहोचते. अजूनही आपण पाहतोय या ओव्हर मधील शेवटचा चेंडू बाकी आहे. म्हणजे इक्वेशन आता ना उलटे गिनतीने बोलावं लागेल, कारण येणारे चेंडू 7 आणि विजयाचं समीकरण जर पाहायला गेलं तर 19. म्हणजे हा चेंडू दोन्ही टीमसाठी खूप महत्त्वपूर्ण. एखादा मोठा फटका आला तर मॅचमध्ये बनून राहू शकतात. सिंगल डबल आले तर आपली ताकद अधिक तीव्रतेने प्रस्थापित होईल दिव्य संघाची. काय घडतं पाहूया या चेंडूवरती. कार्पेटच्या सहाय्याने आपण पाहतो मिडवेटच्या रिझनमध्ये चेंडू येते. थोडंसं पंबलिंग पाहायला मिळाली, परंतु या ठिकाणी एकच धाव घेतली जाते, कारण प्रितेशला स्ट्राईक ठेवावी लागेल आणि ठेवली गेली आहे. कारण आपण पाहिलं तर आता 6 चेंडूंचा खेळ उरलेला आहे आणि प्रति चेंडू मागे 3 धावा जमा करत 18 धावा धावफलकावरती जमा कराव्या लागतील. सामना होता कुठे आणि सामना आला कुठे याला कारण एकच, तुमची सुरुवात. कुठल्या कार्याची सुरुवात जर चांगली होते तर येणाऱ्या काळामध्ये जा प्रबल दावेदार बनू शकतात. परंतु क्रिकेट असा खेळ आहे की सर्व बाकी खोडून काढू शकतोय. असो आपण जर पाहिलं तर इथनं विजयाचं समीकरण 18 धावांचं 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. चला टीम मीटिंग कमी घेऊन आपण खेळाला लवकर सुरुवात करूया, कारण दिव्य संघाच्या बाजूने हा खेळ झुकला गेला आहे आणि त्याला तेवत ठेवायचा असेल, पुढे सरकट ठेवायचा असेल तर आपण खेळ थांबून नाही जमणार. लगेच आपण खेळाला सुरुवात करूया. प्रबल दावेदार शेवटचा ओव्हर हाताळण्यासाठी फेकण्यासाठी बॉलर तयार होते. या ठिकाणी आपण पाहू शकता सागर भोईर. अतिशय क्रिकेटवरती प्रेम सागर भोईर दिवे गावचा बघितलं तर, आणि आपण पाहिलं तर सरवली येथील पण सागर यांचं खूप प्रेम आहे क्रिकेटवरती. भिवंडी तालुक्यामध्ये खरोखर या नावाचा बोलबाला नेहमी पाहायला मिळतोय. सागर भोईरला मात्र या ठिकाणी 18 धावा ठेवले आहेत, कारण 34 धावांचं लक्ष असताना या ठिकाणी तिन्ही गोलंदाजांनी आपली कर्मकुशलता अर्पण केली. 2 ओव्हरमध्ये 8, तिसऱ्या ओव्हरला 8, 16 धावा धावफलकावरती 3 षटकांच्या समाप्तीनंतर. आता मात्र 18 ठेवल्यात. प्रितेश एक परफेक्ट ऑलराऊंडर या भूमिकेमध्ये नेहमी जाणला जातो, गणला जातोय. आणि मी नेहमी म्हणत असतो संघ माझ्यासाठी काय करतो यापेक्षा मी संघासाठी काय करेन हे दाखवण्याची वेळ या ठिकाणी प्रितेशची आलेली आहे. आपल्या गावासाठी, आपल्या टीमसाठी आणि या स्पर्धेमध्ये हिरो बनण्याची नामी संधी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. कारण 6 मध्ये 18 थोडंसं आव्हान कठीण आहे, अशक्य नाही आहे आणि सहजी नाही आहे, सोपंही नाही आहे. त्यामध्ये अटकून पडलेला सामना दोन्ही संघाच्या बाजूने आपण पाहतोय. चला स्पीडअप करा, जास्त वेळ घेतला जातोय. दिव्य संघ भरपूर काय तुमच्या बाजूने लागलेला आहे. खेळाला विलंब कराल तर निश्चितच फलंदाजाला विचार करणार वेळ मिळेल, आणि वेळ दिला तर समजा खेळ संपला, थांबला तो संपला, नेहमी असं आपण म्हणत असतो. पाहूया गोलंदाज सागर भोईर टर्न होतंय गोलंदाजी मार्कवरती. पहिले चेंडूची फेकी, यावेळेस कार्पेटच्या सहाय्याने चेंडू ऑन साईडला येतो. एक धाव कंप्लीट केली, दुरून क्षेत्ररक्षक जपावतोय. दुसऱ्या धावीची मागणी जरूर केली गेली आहे आणि या ठिकाणी कलेक्शन चुकीचं पाहायला मिळतंय आणि 2 धावा या ठिकाणी कंप्लीट पाहायला मिळत आहेत.
निश्चितच आपण पाहतोय गुड अँड वेल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते गावदेवी दिवे संघाच्या माध्यमातून अनेक चांगल्या या भिवंडी तालुक्यातील समालोचक अर्थात गाबोली गाबोली नावाने फेमस असणारे आमचे परम मित्र प्रमोद पाटील यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आयोजन नियोजनासाठी आणि खास करून मैदानाच्या आतमध्ये सामना चालू आहे त्याच्यासाठी भरभरून शुभेच्छांचा वर्षाव केलेला आहे. सर आपलेही या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या 2 धावा धावफलकावरती जमा होते. आता मात्र 18 बनले आणि 16ची आता गरज पाहायला मिळते. 5-16चा इक्वेशन. पुन्हा एकदा स्ट्राईक वरती प्रितेश पाहायला मिळते. जोपर्यंत प्रितेश स्ट्राईक वरती आहे तोपर्यंत निश्चित गोलंदाजाला ही धोक्याची चिंता वाढवणारा हा क्षण. पाहूया पुन्हा एकदा गोलंदाज टर्न होतोय यावेळेस वाढू शॉट. क्या बात आहे. खडे खडे स्टँड अँड लावा चेंडू फेकून द्या सी बापार षटकार.